श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी सणाला विशेष महत्त्व आहे आणि त्यापूर्वी एकादशी साजरी होत आहे. एकादशी ही हिंदू धर्मातील एक प्रमुख व्रतांपैकी एक आहे आणि होळीच्या पूर्वी जी येणारी एकादशी असते म्हणजे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला रंगभरणी एकादशी म्हणतात किंवा आमलकी एकादशी देखील म्हणून ओळखली जाते. आणि ही एकादशी यंदा 20 मार्च 2024 रोजी साजरी होत आहे. सामान्यतः सर्व एकादशीला आपण नारायणाची पूजा करत असतो, परंतु ही एकमेव एकादशी अशी आहे की ज्यामध्ये नारायणासोबत महादेव आणि माता पार्वतीची देखील पूजा केली जाते. त्यांच्यावर रंग आणि गुलाल ओतून होळी खेळली जाते आणि या दिवशी आवळ्याच्या झाडाची देखील पूजा केली जाते आणि म्हणूनच या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हणतात. भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाल्यानंतर ते प्रथम या दिवशी काशी येथे आले आणि म्हणून या दिवशी रंगभरणी एकादशी साजरी केली जाते. तेव्हापासून फाल्गुन शुक्ल एकादशी रंगभरणी एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी संपूर्ण काशी ही गुलालमय होऊन जाते. विश्वनाथ मंदिरात विशेष पूजा, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते आणि त्यामुळे या दिवशी शिव पार्वतींची पूजा करण्याची परंपरा आहे. असे केल्याने शिव पार्वतींचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होतो. आणि वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण राहावा यासाठी कोणते उपाय केले जातात तर तेच आपण इथे आज जाणून घेणार आहोत. या एकादशीच्या दिवशी दाम्पत्याने शिव मंदिरात जाऊन महादेव आणि माता पार्वतीला गुलाल अर्पण करायचा असतो. असे केल्याने नात्यातील गोडवा वाढत जाते आणि नाते मजबूत होते. आणि त्यानंतर म्हणजे रंगभरी एकादशीच्या दिवशी वैवाहिक दाम्पत्याने 21 बेलपत्र घ्यायचे आहे आणि त्यावर कुंकवाने ओम लिहून माता पार्वती आणि भगवान शंकरांना अर्पण करायचे आहे. यामुळे संतती सुखाची शक्यता निर्माण होते. तिसरा उपाय असा करायचा आहे की महादेव आणि माता पार्वतीला रुद्राक्ष अर्पण करायचा आहे. महादेवाला रुद्राक्ष अतिशय प्रिय आहे आणि महादेवाच्या अश्रूपासून रुद्राक्षांची उत्पत्ती झाली आहे, त्यामुळे रुद्राक्षाला महादेवाचा अंश मानले जाते. महादेव आणि माता पार्वतीला रुद्राक्ष अर्पण केल्याने कौटुंबिक जीवनातील संकटे दूर होतात. त्याचबरोबर या दिवशी देवांचे देव महादेव तसेच माता पार्वतीला पांढरी मिठाई किंवा पांढरी फळे अर्पण करायची आहे. महादेवाला पांढरा रंग प्रिय आहे. असे केल्याने वैवाहिक जीवनात शांतता टिकून राहते. आमलकी एकादशीच्या दिवशी पती पत्नीने लाल कपड्यामध्ये बेलपत्र गुंडाळून भगवान शंकर आणि माता पार्वतीला हे अर्पण करायचे आहे. यामुळे वैवाहिक जीवनातील तणाव दूर करण्यासाठी हा उपाय खूप लाभदायक ठरतो. ज्यांनाही प्रेम विवाह करायचा असेल त्यांनी या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मंदिरात जाऊन महादेवाला दूध मिश्रित जल अर्पण करायचे आहे. असे केल्याने तुमचा प्रेम विवाह होण्याचा मार्ग मोकळा होतो. तसेच या दिवशी माता पार्वतीला बेलपत्र आणि शृंगाराचे साहित्य अर्पण करायचे असते. या उपायामुळे प्रेम संबंधांचे विवाहात रूपांतर होण्यास येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि यामुळे विवाहित जोडप्यांसाठी खास आहे ही आमलकी एकादशी. अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.